मॉर्निंग. आज आहे संडे. आज मी जरा लेट उठली कारण की संडे वगैरे. पण इकडचा जो बुफेचा टाइम असतो मॉर्निंगचा तो 8 to 10 असतो आणि जो मला माहीत नव्हता. मी असं अज्युम करत होती की 11 पर्यंत असेल. मी उठले आणि मी 10ला फोन केला त्यांना की बुफे आहे अजूनही की 11 वाजता संपणार आहे किंवा काही. तर ते बोलले बुफे तर संपून गेलं, बुफे क्लोज झालाय. म्हटलं ठीक आहे, असं काही असू शकतं की मी पे करेन आणि मग मला ब्रेकफास्ट मिळेल, कारण की इथे ब्रेकफास्टचे ऑप्शन्स नाही आहेत. डायरेक्ट यांचं रूम डायनिंग चालू होत आहे 12 पासून. तर म्हटलं काही होऊ शकतं वगैरे. मी तिथपर्यंत कॉल ठेवून दिला. त्याच्यानंतर मग मला कॉल बॅक आला की ठीक आहे तुम्ही येऊन जावा, तुम्हाला जे खायचं असेल तुम्ही सांगून द्या, ऑर्डर करा, आम्ही बनवून देऊन देतो, यू डोंट नीड टू पे. म्हटलं ठीक आहे, चांगलं आहे. मस्त गेली, आता ब्रेकफास्ट वगैरे केला आणि मी वरती आली आहे. हां, थोडी तब्येत खराब आहे. आता आहे दुपारची वेळ आणि मी मागवलं आहे क्रिस्पी चिकन. बघूया हे कसं येतं, कसं आलंय, कसं येतंय काय. एक्सपेक्टेशन्स खूप आहेत की ॲटलिस्ट चिकन क्रिस्पी तर चांगलं असायलाच पाहिजे. दाखवते थांबा तुमच्या. सॉरी, मी बेडवरच खाते कारण मला तिकडे नाही बसायचं आहे. दिस इज गुड. पण व्हेजेस कोण टाकतं? ठीक आहे, खाऊ शकते मी. जास्त नखरे नाही करायला पाहिजे. आता दुसऱ्या शहरात आहे, सगळंच विचित्र मिळतंय मला. पण ठीक आहे, आता काय ऑप्शन नाही माझ्याकडे. कोण वरतून कांदे वगैरे हे सगळं टाकतं काय माहिती. कधी नाही खाल्लं मी असं क्रिस्पी चिकन. तेच चांगलं आहे. बॉटल मागवली मी. एवढ्या अशा बाटल्या येतात. कंटाळा आलाय कधीची. मी अशीच बसली आहे. 5 वाजत आले. टीव्ही लावली आहे. 2 पिक्चर होऊन गेले. पण मी काय केलंय, टीव्ही लावली आहे, टीव्ही लावले, त्याच्यासोबत मी मोबाईल पण बघते. त्याच्यासोबत ऑफिसचं मध्येच काही काम आठवतं की काही राहिलं तर नाही. परत मी लॅपटॉप उघडते, मी परत काम करते, मग मी ते बंद करते, मग मी परत टीव्ही बघते थोडंफार. त्याच्यानंतर परत मग असं होतं की नाही मोबाईल बघूया. तर तेच लूपमध्ये चालू आहे माझं कधीपासून. आणि 5 वाजलेत. माहीत नाही कसं जाणार. खूप बोर होतंय, खूप बोर होतंय. कुठे जाऊ, कुठे एकटे तर कुठे जाऊ पण नाही शकत. आणि ते ऑफिसमधून आले तर त्याच्यात तर बिलकुल पण नाही जाऊ शकत असं वाटतंय मला. मग बघतील की फिरते ही असं तसं. काय करू यार. जस्ट आंघोळ वगैरे करून झालेली आहे. आंघोळ केली आहे मी. आता माझ्याकडे कंडिशनर नाही होतं, त्यामुळे मी कोंब नाही करू शकले केसांना, कारण की माझे कर्ली हेअर आहेत. मी नॉर्मली कोंब नाही करू शकत. मला आंघोळ करायच्या वेळेला कंडिशनर लावून मग ते गुंथा मोडावं लागतात, नाहीतर ते नाही होत ड्राय केसांमध्ये. किंवा नॉर्मली शॅम्पू लावून मी करणार तर नाही होणार. पण आज ते होतं नाही. मला कसं तरी आंघोळ, केस धुवायचेच होते कारण की खूप ऑइली झालेली स्कॅल्प. तर मी फक्त शॅम्पू लावून धुतलं आणि त्याच्यानंतर मग मी माझे जेल आणि क्रीम लावले. आता ते सेट होणार की नाही होणार हे माहिती नाही. ते आता सुकल्यानंतरच माहिती पडेल. ठीक आहे, बघूया तिथपर्यंत काय होतं. आता टी आहे, तर आज मी दार्जिलिंगची टी ट्राय करून बघते. बघूया हे कसे. पाणी मी गरम केलंय या केटलीमध्ये. सुगंध तर सेम आहे जसा आपला याचा येतो. बघते आता, टेस्ट करते ही चहा कशी आहे. वाटत तर नाही एवढी चांगली. पिऊन बघते. असं नावं नाही ठेवू शकत मी. सगळ्या गोष्टींना नावं ठेवणार तर कसं चालणार प्राची. म्हणजे ही ग्रीन टी नाहीये, नॉर्मल टी आहे. मी अज्युम करते की ही ग्रीन टी आहे, पण ही ग्रीन टी नाहीये. झाली आहे रात्र. आताच ऑफिसचं काम संपलं आणि मी ऑर्डर केलं एक व्हेज सँडविच, त्याच्यासोबत कोल्ड कॉफी. दाखवते तुम्हाला.
विथ तारक मेहता का उल्टा चष्मा. सो लेट्स गो. बघूया सँडविच कसं आहे. असं वाटतंय की आज अच्छा खास तारक मेहता सँडविच अँड कोल्ड कॉफी. याच्यापेक्षा चांगलं अजून काय होऊ शकतं. This is my comfort food in Kolkata. आता झाला टाइम झोपायचा. कसली तरी एलर्जी उभरली आता मला. आता जस्ट थोडाच वेळ झाला मी बसली होती आणि बघते तर काय माझा गाल असा लाल झालेला आहे. दिसत नसेल पूर्ण. इथे अचानक पिंपल आला. आता ते कदाचित कोल्ड कॉफी पिलं म्हणून आला काय माहिती नाही. बघूया आता उद्या सकाळी काय होतं का नाही. उद्या आता परत ऑफिस जायचं आहे. सो आता वेळ झाली आहे झोपायची. मी चालली झोपायला. अँड बघूया आता उद्याचा दिवस कसा जातो. तर हा राहिला माझा संडे. बोरिंग. कुठे गेली नाही, काही केलं नाही, बस रूममध्ये पडून राहिली. नॉर्मली मुंबईमध्ये पण असाच जातो, काही एकदम असा खास नाही जात. तर ठीक आहे, आई एम यूज टू. यही है मेरी जिंदगी दोस्तों. ओके बाय, गुड नाइट, टेक केयर.